नमस्कार मित्रांनो. आज आपला 60 डे चॅलेंजचा दिवस 28वा आहे. आज वार रविवार होता. आज रविवारी आपल्या वर्कआउटला पूर्णपणे सुट्टी असते मित्रांनो. त्याच्यामुळं आज आपण थोडंसं निवांतच उठलो होतो, कारण की आठवडाभर रोज सकाळी आपण लवकर उठतो. एक रविवारचा दिवस भेटतो, थोडाफार टाईम आपल्याला, त्याच्यामुळं आपण थोडंसं निवांत झोपलो होतो आज. आज लेट थोडंसं उठलो, 7:30-8 वाजले होते उठायला. त्या 8 वाजता उठून आज पण आपण सगळं आवरून घेतलं. आपण 8:30 पावणे 9पर्यंत सगळं आवरून डाएट वगैरे घेतला आपला. 9 वाजता आपण लायब्ररीत निघालो होतो. लायब्ररीत जाऊन आपण आपला आज जास्त टाईम भेटला होता, त्याच्यामुळं जेवढं पाठीमागचं झालेलं आहे सिलेबस आपला तेवढा सगळा रिवाईज करून घेतला मित्रांनो. कारण की आज भरपूर टाईम होता. आज दोन्ही टाईम वर्कआउट नसतो, पूर्ण दिवसाचं शेड्यूल रिकामंच होतं आपलं. त्याच्यामुळं मराठीचं जेवढं काय आहे आपलं तेवढं सगळं कवर करून घेतले. आणि त्या टॉपिकचे PYQ सेपरेट काढलेले आपल्याकडे होते. ते PYQ आपण चेक केले, सगळे सोडून बघितले. त्याच्यात काय प्रश्न आपले अजून चुकत होते, त्याच्यावर आपण थोडंसं चेक केलं बाकीचं सगळं, की बाबा काय चुकतं काय नाही ते बघून घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर आपण आता ते आपलं कंप्लीट झाल्याच्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये गणिताचं जे होतं ते आपलं घेतलेलं आहे. पाठीमागचा जेवढा आठवडा झाला होता आपला, त्या आठवड्याचं सगळंच घेतलेलं आहे आपण. आणि ते कंप्लीट झाल्याच्यानंतर आपलं संध्याकाळचं क्वेश्चन पेपरचा असतो. आज क्वेश्चन पेपर सोडून पाठीमागचे जेवढं ॲनालायसिस केलं होतं आपण, त्यात काय चुका झाल्या होत्या ते जे आपलं चुकलेलं होतं ते आपण चेक केलं आहे. आणि आजचा पण पेपर सोडवलेला त्याचं ॲनालिसिस करून पाठीमागचं सगळं जेवढं आपलं झालं होतं तेवढं आपण आज कवर करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण जेवण करून आज लवकर झोपणार आहोत, कारण की उद्याचा दिवस आपला स्टार्ट होणार आहे. आपण आता पहिला महिना कंप्लीट झालेला आपला 30 डेजचा. आज 28वा दिवस आहे असं. पण आता इथून पुढं जसं जसं एक आठवडा पुढं जाईल तसा वर्कआउट वाढणार आहे. त्याच्यामुळं शेड्यूल आपलं पूर्ण टाईट असणार वर्कआउट वाढल्याच्यामुळं. त्याच्यामुळं आता इथून पुढं आपला टाईम कवर करायचा म्हणलं तर 1 महिना आहे. तसं टाईम आणखीन आपल्याला थोडाफार जास्त भेटू शकतो ग्राउंडला, कारण की अजून डेट वाढलेली आहे. आजच फॉर्मची डेट वाढलेली आहे. आणि आपल्याला असं पण टाईम भेटणार आहे, पण आपण जे टार्गेट ठरवलं आहे त्या टार्गेटमध्ये आपण आपलं वर्कआउट वाढवायचा. त्या टार्गेटमध्ये आपला टाईम आला पाहिजे. ओके, त्यासाठी आपण आपलं वर्कआउट वाढवणार आहोत. आता उद्यापासून आपलं मस्त शेड्यूल चालू होणार आहे. आणि अभ्यासाचं पण त्याच पॅरलरमध्ये आपण घेणार आहोत. तर आजचा दिवस आपण इथं संपूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.